Let us go through text on page 16 of your textbook. Page 16 काढा टेक्स्टबुकचा. त्यातला क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स हा टॉपिक बघा. We have learnt in the previous standards that all the atoms of an element are of only one type. पण मागच्या काही स्टँडर्ड्समध्ये पाहिलं, मागच्या इयत्तांमध्ये पाहिलं की एका एलिमेंटचे सगळे जे ॲटम्स असतात ते एकाच टाईपचे असतात. म्हणजे ऑक्सिजन हे एलिमेंट घेतलं तर ऑक्सिजनचा ॲटम जो आहे तो जगात सगळीकडे सारखाच असणार. क्लोरीन हे एलिमेंट विचारात घेतलं तर क्लोरीनचे सगळे ॲटम्स हे सारखेच असणार. टुडे 118 एलिमेंट्स आर नोन टू द सायंटिफिक वर्ल्ड. सायंटिफिक वर्ल्डमध्ये म्हणजे वैज्ञानिक जगतात 118 एलिमेंट्स माहिती आहेत. 118 हे फिल इन द ब्लँकसाठी चांगलं दिसतंय. However, around year 1800, only about 30 elements were known. मात्र इसवी सन 1800च्या सुमारास फक्त 30 एलिमेंट्स माहिती होती. More number of elements were discovered in the course of time. काळाच्या ओघात अधिकाधिक मूलद्रव्यांचा शोध लागत गेला. More and more information about the properties of these elements was gathered. या एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज विषयी अधिकाधिक माहिती जमा व्हायला लागली. To ease the study of such a large number of elements, scientists started studying the pattern, if any, in the vast information about them. तेवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या मूलद्रव्यांचा अभ्यास करणं सोयीचं जावं म्हणून शास्त्रज्ञांनी त्यांच्या इन्फॉर्मेशनमध्ये म्हणजे माहितीमध्ये म्हणजे गुणधर्मांमध्ये काही पॅटर्न सापडतोय का हे याचा शोध घ्यायला सुरुवात केली. You know that in the initial classification, elements were classified into the groups of metals and non-metals. सुरुवातीला जेव्हा नॉलेज कमी होतं तेव्हा दोनच टाईप पडले होते, मेटल्स आणि नॉन मेटल्स. Later on, another class of elements called metalloids was noticed. नंतर असं लक्षात आलं की सगळी एलिमेंट्स जी आहेत ती अशी मेटल्स आणि नॉन मेटल्समध्ये क्लासिफाय होऊ शकत नाही आहेत. काही एलिमेंट्स अशी आहेत की जे मेटल्सच्या पण प्रॉपर्टीज दाखवतात आणि नॉन मेटल्सच्या पण प्रॉपर्टीज दाखवतात. सम एलिमेंट्स शो द प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स ॲज वेल ॲज नॉन मेटल्स. तर त्यांना मेटलॉइड्स असं म्हणायला लागले. As the knowledge about elements and their properties went on increasing, different scientists started trying out different methods of classification. जसं एलिमेंट्स आणि त्यांच्या प्रॉपर्टीज यांचं ज्ञान वाढत गेलं तसं वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या मेथड्स क्लासिफिकेशनच्या वेगवेगळ्या मेथड्स शोधायला सुरुवात केली वर्गीकरण करण्याच्या. तर वर्गीकरण करणारा पहिला सायंटिस्ट होता डोबे रायनर. डोबे रायनर्स ट्रायड्स. त्या डोबे रायनरने असं केलं की सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज असलेले 3 एलिमेंट्स त्यांचा एक ग्रुप घेतला आणि त्यातली एलिमेंट्स जी आहेत ती त्यांच्या इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेसप्रमाणे मांडली. जसं इथं दिसतंय लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. इथं दिसतंय कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियम. इथं दिसतंय क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन. लिथियम, सोडियम, पोटॅशियम यांच्या प्रॉपर्टीज सिमिलर आहेत, केमिकल प्रॉपर्टीज सिमिलर आहेत. सो ऑल्सो या कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम याच्याही केमिकल प्रॉपर्टीज सिमिलर आहेत आणि क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन यांचे केमिकल प्रॉपर्टीज सारखे आहेत. तर असे 3 एलिमेंट्सचा त्याने ग्रुप घेतला आणि ही अरेंज दॅम इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक वेट्स किंवा ॲटॉमिक मासेस. तर पुढं काय झालं ते बघूया. इन द इयर 1817, German scientist Dobe Rainer suggested that properties of elements
are related to their atomic masses. 1817 इसवी सनात जर्मन शास्त्रज्ञ डोबेरायनरने असं सुचवलं की एलिमेंट्सच्या ज्या प्रॉपर्टीज असतात त्या त्यांच्या ॲटॉमिक मासेसशी म्हणजे अणुवस्तुमानाशी निगडीत असतात. म्हणजे त्या एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या अणुवस्तुमानावरच बदलतात असं त्यांनी सुचवलं. He made groups of 3 elements each having similar chemical properties and called them triads. त्यांनी 3 एलिमेंट्सचा एक ग्रुप केला. ती 3 एलिमेंट म्हणजे कुठलीही 3 एलिमेंट घेतली नाही, तर ज्यांच्या केमिकल प्रॉपर्टीजमध्ये काहीतरी सिमिलॅरिटी होती अशी घेतली आणि त्यांना ट्रायड्स असं नाव दिलं. He arranged the 3 elements in a triad in an increasing order of atomic mass and showed that the atomic mass of the middle element was approximately equal to the mean of the atomic masses of the other 2 elements. लांबलचक वाक्य आहे समजायला. त्यांनी असं केलं, ही अरेंज द 3 एलिमेंट्स इन अ ट्रायड इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. म्हणजे ट्रायडमधली 3 एलिमेंट्स जी होती ती इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासने मांडली, म्हणजे असेंडिंग ऑर्डर चढत्या क्रमाने मांडली. म्हणजे लिथियमचा ॲटॉमिक वेट सगळ्यात कमी आहे 6.9, तो पहिला घेतला. इकडे पुढे बघा सोडियम 23 तो दुसरा घेतला आणि पोटॅशियम त्याच्याहून हेवियर आहे 39.1 तो तिसरा घेतला. आणि त्याने 3 एलिमेंट्स घेतली आणि ते इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेसप्रमाणे मांडले. सगळ्यात हलका आहे तो आधी लिहिला लिथियम, नंतर सोडियम, नंतर पोटॅशियम. तर तेव्हा त्याला असं आढळलं, त्यांनी फाउंड आउट दॅट द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट म्हणजे सोडियमचा ॲटॉमिक मास was approximately equal to the mean of the atomic masses of the other 2 elements. सोडियमचा ॲटॉमिक मास जे आहे ते त्या ट्रायडमधली इतर 2 एलिमेंट्स जे आहेत लिथियम आणि पोटॅशियम त्यांच्या ॲटॉमिक मासेसच्या मीन एवढं आहे, म्हणजे त्यांनी सरासरी एवढं आहे, म्हणजे 6.9 प्लस हा 39.1/2 म्हणजे ते येते 46/2 म्हणजेच 23. तर त्याला असं आढळलं की या बाकीच्या 2 एलिमेंट्स जे आहेत ट्रायडमधले त्यांच्या ॲटॉमिक मासचा जो मीन आहे म्हणजे सरासरी आहे ती मिडल एलिमेंटच्या ॲटॉमिक मास एवढी आहे. तर त्यामुळे त्याला असं वाटलं की एखाद्या एलिमेंटचे ॲटॉमिक मास आणि त्याचे केमिकल प्रॉपर्टीज याच्यामध्ये काहीतरी संबंध असला पाहिजे. कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियमच्या बाबतीतही तसंच झालं आहे. कॅल्शियमचं ॲटॉमिक वेट 40.1 आणि बेरियमचं 137.3 त्याचं मीन काढलं तर ते 88.7 येते, विच इज रफली इक्वल टू द ॲटॉमिक वेट ऑफ स्ट्रॉन्शियम. म्हणजे या पहिल्या आणि तिसऱ्या एलिमेंटच्या ॲटॉमिक वेटचं मीन हे मिडल एलिमेंटच्या ॲटॉमिक वेट एवढं येत आहे. तर त्यामुळे त्याला असं वाटलं की याच्यात नक्की काहीतरी संबंध आहे. एलिमेंटच्या प्रॉपर्टीज आणि त्याचे ॲटॉमिक मासेस याच्यात नक्की काहीतरी संबंध आहे. मात्र असं झालं, हावेवर ऑल द नोन एलिमेंट्स कुड नॉट बी क्लासिफाईड इंटू डोबेरायनस ट्रायड्स. मात्र त्या काळात जी एलिमेंट्स माहिती होती त्या सगळ्यांची अशी काही ट्रायड्स तयार होऊ शकली नाहीत. म्हणजे काय झालं, तर सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज असलेली एलिमेंट्स घेतली तर मधल्या एलिमेंटचा ॲटॉमिक मास काय इतर 2च्या मीन एवढं येईना. त्यामुळे हा प्रयत्न पुढं सोडून दिला. प्रयत्न जरी सोडून दिला असला तरी असं क्लासिफाय करायचा प्रयत्न करणारा डोबेरायनर हा पहिला सायंटिस्ट होता. त्यामुळे हा प्रयत्न महत्त्वाचा आहे. ही वॉज द फर्स्ट who attempted to classify the elements. So even though it was found to be incorrect, this was an important step. Thank you for your time.